तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. बदलापूर रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्रांमधील पैशाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात शंकर संसारे नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार शंकर संसारे, विकास पगारे आणि आणखी 2 मित्रांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. या वादामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. 4ही मित्र बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर सायंकाळच्या सुमारास भेटले आणि वाद आणखीनच उग्र झाला. संतापलेल्या विकास पगारेने आपल्या जवळील बंदुकीने शंकर संसारे याच्यावर गोळीबार केला. यात संसारेच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. गोळीबार होता स्टेशनवरील लोकांनी घाबरून आरडाओरड सुरू केली. मात्र घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी धाडसी कारवाई करत विकास पगारे याला अटक केली आणि त्याच्याकडून गोळीबारात वापरलेली बंदूक जप्त केली. रेल्वे पोलिसांनी विकासला लगेच ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. रेल्वे स्थानकावरील CCTV कॅमेऱ्यांनी संपूर्ण घटना कैद केली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासामध्ये महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे स्थानकावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे बदलापूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी विकास पगारेवर हत्याचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. यामध्ये 4 जण होते. त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली. 4ही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत, 1 आणि 2 गुन्हे उल्हासनगरला दाखल आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन हे फायरिंगमध्ये झालं. 2 राऊंड फायर केलेले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि या गोळीबाराचे खरे कारण काय आहे हे समजण्यासाठी तपास सुरू आहे. या प्रकारामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, बदलापूर. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर. साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 900435 7772 7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1
तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.